बहीण योजनेचा हप्ता याच महिन्यात मिळणार आहे। पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचा लाभ होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आताही महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्या काय भावना आहेत? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही गेल्या साधारणपणे 1-1.5 महिन्यापासून विभाग म्हणून आम्ही अविरत पद्धतीने ही योजना यशस्वी करण्यासाठी काम करत होतो आणि आज मला मनापासूनचं समाधान आहे, आनंद। नमस्कार, मी अजित पालव। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत। आत्ताच आपण पाहिलात की न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आले की आजपासून म्हणजे 6 एप्रिलपासून लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यात येण्यास सुरुवात जी आहे ती होणार आहे। आता तुम्ही एक साधा विचार करा, अजून मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला आला नाही, मग एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कसा काय सरकार देतंय? सरकार एवढं उदार झालंय की तुम्ही ऐकण्यात चूक करताय। तर बहिणींनो, तुम्हाला मी वारंवार सांगत आलो, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। ह्याच अविश्वासामुळे आणि खोट्या बातम्यांमुळे आपल्या अनेक बहिणी अपात्र ठरल्यात। त्यांनी पैसे आज येणार या आनंदात आपली केवायसी बरोबर आहे का, आपली केवायसी सक्सेसफुल दाखवते आहे का, डीबीटी झालंय का, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं। आम्हाला काय, मागील हप्ता आला, यापुढे देखील येणार, या अविर्भावाने त्यांनी आपल्या केवायसीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम योजनेपासून दुरावल्या। तर बहिणींनो, तुम्हाला विनवणी करतो, यापुढे या चुका करू नका। असो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तर याची अपडेट देणारच आहे। परंतु अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करून देखील लाभ आले नाहीये। अगदी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा महिन्यांपासून हप्ते आले नाहीयेत। तर अशा लाडक्या बहिणीसाठी आत्ताच्या व्हिडिओमध्ये मोठी अपडेट देणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। लक्षात घ्या की अजून तरी मार्च महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होण्यासंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाहीये। साधारणतः मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तर मागील काही दिवसांपासून सुट्टी असल्यामुळे या संदर्भात कोणत्याही प्रकारचा GR आलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाहीये। पुढील आठवड्यापासून म्हणजेच आजपासून कोणत्याही वेळी हा हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लाभ वितरित होणार आहे। याच्यामध्ये मार्च आणि एप्रिल असे 2 हप्ते एकत्रित मिळणार नाहीये। आणि आता राहिला प्रश्न नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तर या महिन्याचा हप्ता जो जमा झाला तर याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत की यांना पात्र असून देखील हप्ते आले नाहीये। तर यातील ज्या काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी वेबसाईटवरती नोंदणी केली, ज्या बहिणींना हप्ते आले नाही होते, अशा काही बहिणींची मी स्वतः ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तक्रार दाखल केली होती। तर याच्यामध्ये महत्त्वाचे निकष संबंधित विभागामार्फत प्राप्त झाले की केवायसी व्हेरिफिकेशन चालू असल्यामुळे एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभ घेत असल्यामुळे तुमचा अर्ज मंत्रालय स्तरावरून बंद करण्यात आलेला आहे, अशी देखील नोटीस आहे। म्हणजेच लक्षात घ्या की जर तुम्ही निकषामध्ये बसत नसाल तर मात्र तुमचा लाभ बंद होऊ शकतो। पण याच्यामध्ये काही देखील अपवादात्मक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे कोणतीही 4 चाकी वाहन नाहीये, उत्पन्न खूपच कमी आहे, तरी देखील त्यांचा अर्ज बाद झालेला आहे, म्हणजेच त्यांचा लाभ बंद झालेला आहे। कदाचित आधार सेडिंग देखील प्रॉब्लेम असू शकतो। पण याच्यामध्ये आपण पाहिलं की अशा लाडक्या बहिणी जास्त आहेत की ज्यांनी केवायसी पोर्टलवरती केली नाही, त्यामुळे त्यांचा नोव्हेंबरपासून लाभ बंद झालेला आहे। तर इथे सध्या फक्त पोर्टलवरती लाडक्या बहिणी ज्यांनी केवायसी दुरुस्ती केली नाहीये तर अशा लाडक्या बहिणींना केवायसी दुरुस्ती सुरू झालेली आहे। आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींनी नारी शक्ती दूत ॲप असेल किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे ज्यांनी नोंदणी केली असेल आणि लाभ मिळत नसेल किंवा केवायसी केली नसेल तर याबाबत संपूर्ण माहिती घेण्यासाठी जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये तुम्हाला व्हिजिट करायची आहे। ज्यांची केवायसी झालेली नाहीये अशा लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारची केवायसी अजून सुरू झाली नाहीये। सोशल मीडियावरती आम्हाला मेसेज करा, मी फॉर्म पाठवतो, अशा प्रकारचे मेसेजेस येत आहेत। परंतु लाडक्या बहिणींना अजून अधिकृत अशी कोणतीच घोषणा झाली नाहीये। त्यामुळे अधिकृत पोर्टलवरतीच नोटीस येईपर्यंत प्रतीक्षा करायची आहे।
शासनाच्या निदर्शनास ही बाब आणलेली आहे. परंतु अजून लाडक्या बहिणी ज्या अशा आहेत ज्यांनी ई-KYC केली नाही, पात्र आहे, तर अशा लाडक्या बहिणीसाठी अजून पुढची प्रोसेस सुरू झाली नाहीये. त्यामुळे चुकीच्या माहितीपासून सावध रहा. मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख घोषित झाली नाही. बहुतेक या आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लाभ वितरणाची प्रोसेस होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. KYC झाली नसेल तरी देखील आपण करून देऊ. त्याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही. संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. पुढील अपडेटसह पुन्हा भेटू. तोवर काळजी घ्या. धन्यवाद.